भाजपच्या बैठकीमध्ये काही नेत्यांकडून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाबाबत तक्रारी केल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून लोकसभेला मदत झाली नसल्याची तक्रार भाजपच्या काही नेत्यांकडून करण्यात आली आहे। तर अजित पवार गटाच्या नेत्यांनी कोणत्याही मतदारसंघामध्ये अपेक्षित अशी मदत केली नाही आणि त्यांच्या पक्षाचे आमदार हे प्रमुख नेते मवियाच्या उमेदवारांना निवडणुकीमध्ये मदत करत होते, अशा प्रकारच्याही तक्रारी आल्यात। दिंडोरी, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे मतदारसंघाचं उदाहरण देत हा तक्रारींचा अक्षरशः पाढाच वाचलाय। तर शिंदेंच्या सेनेकडून देखील जालना, परभणीमध्ये मदत न झाल्याची नेत्यांनी तक्रार केली आहे आणि दगाफटक्यामुळे जालना हा वर्षानुवर्ष निवडून आणणारा मतदारसंघ आपण गमावल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा घोळ झाला, त्याचा फटका देखील बसल्याचा काहींचा सूर होता। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या बरोबर आहेत। सीमा, भाजपची बैठक झाली, मात्र या बैठकीमध्ये बऱ्याच तक्रारींचा पाढा वाचल्याचं कळतं आणि या तक्रारी होत्या त्या म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांबाबत। सीमा, नक्कीच आपण बघितलं तर 2 दिवस भाजपच्या बैठका ज्या आहेत त्या मुंबईमध्ये होणार आहेत। काल आणि आज 2 दिवसीय बैठक पार पडत आहे आणि या बैठकीमध्ये सहप्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली या बैठका पार पडत आहेत। आणि अशात लोकसभेत ज्या काही मदत किंवा मदत झालेली नाही या संदर्भात नेत्यांनी काल उपस्थित नेत्यांनी भूपेंद्र यादव यांच्याकडे तक्रार केली। खास करून ठाकरे अजित पवार गट आणि शिंदे गटाची आणि अजित पवार गटाची पुरेशी किंवा अपेक्षित मदत आपल्याला लोकसभेत झालेली नाही, त्यामुळे आपल्याला बऱ्याच मतदारसंघामध्ये पराभवाचा सामना करावा लागला, अशा प्रकारची तक्रार केली। त्याचसोबत त्यांना तुम्ही सूचना द्या, आता विधानसभेमध्ये अशा काही घटना घडू नये किंवा मदत आपल्याला मित्रपक्षाची झाली पाहिजे, त्यामुळे तुम्ही त्यांना सूचना द्या, अशा प्रकारे उपस्थित नेत्यांनी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांना सांगितल्याचं कळतंय। त्याचसोबत जालना हा मतदारसंघ वर्षानुवर्षे निवडून येणारा मतदारसंघ आहे, मात्र तिथे मित्रपक्षाची मदत झालेली नाही, म्हणून आपल्याला तो मतदारसंघ सुद्धा गमवावा लागला, अशा प्रकारची नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे। त्याचसोबत लोकसभेमध्ये आपण उमेदवार लवकर जाहीर केलेले नाही, त्यामुळे आपल्याला बराच फटका पडला आणि त्यामुळे विधानसभेत सुद्धा लवकरात लवकर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवून उमेदवार आपण जाहीर करू, जेणेकरून आपण हा जो फटका आहे तो टाळू शकतो, असंही नेत्यांनी सांगितलं। त्याचसोबत एकंदरीतच या तक्रारीनंतर आणि या सगळ्या चर्चा विचार मंथनानंतर काय नेमकी स्ट्रॅटेजी आता भाजप आखते आणि कशा प्रकारे मित्र पक्षांबरोबर विधानसभेमध्ये सामोरं जाणार आहे या निवडणुकांना, हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।